हाय हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. सो आता मी आहे मुंबईमध्ये सध्या आणि आज तुम्ही लास्ट ब्लॉग जर बघितला असेल तर माझा आज लास्ट वर्किंग डे होता. सो आज मी जाते आहे पुण्याला. खूप सारे काम आहे, सगळ्यांना भेटायचं आहे. सो मी आता पुण्याला जाते. खूप सारं सामान आहे. सो कॅब आहे इकडून, तुम्ही आता ती पकडते फास्ट. ते माझं ऑलरेडी वेट करता आणि पुढचं तुम्हाला कळेलच. फक्त 2 तासामध्येच मी पुण्यात पोहोचले होते आणि पुण्यात आल्यानंतर पहिले आशूकडे गेले. माझी फ्रेंड जी आहे तिच्याकडे गेले आणि ती मला घ्यायला आली होती. सो बस स्टॉपवर मी तिचं वेट करत होते. संध्याकाळी व्हिडिओ शूट केला नाही कारण खूप थकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून मी गेले मेगापॉलिसला, म्हणजेच आमची पहिली जी सोसायटी आहे जिथे आम्ही राहायचो तिथे गेलो. आता सध्या आम्ही तर राहत नाही, पण आमचे जे फ्रेंड्स आहेत वैष्णवी वगैरे ते इथेच राहतात. सो इथे मी गेले आणि इथे गेल्यानंतर मला खूप छान वाटलं ती सोसायटी बघून. रोज आम्ही इकडे फिरायचो वगैरे, सगळ्या गोष्टी आठवत होत्या. सो खूप छान वाटलं. जेव्हा केव्हा मी येते ना मला असंच खूप छान छान वाटत असतं. हॅलो, आणि आज आहे नेक्स्ट डे. काल तुम्ही बघितलं म्हणजे लास्ट क्लिपमध्ये बघितलं की मी आली आहे पुण्यात. सो मी पहिले आशूकडे गेले होते आणि त्यानंतर मी आली आहे आमच्या सोसायटीमध्ये जिथे आम्ही राहायचो, योगेश आणि मी. त्या सोसायटीमध्ये, कारण आमचे जे फ्रेंड्स आहेत बाकीचे ते इथेच राहतात. सध्या तर वैष्णवी आहे, तिला भेटली आणि मी आता थोडंसं बाहेर जाते स्ट्रीट्स ऑफ युरोपला. तिकडे जाऊन व्हिडिओ शूट करते. तर आत्ता जस्ट एक लक्षात आलं की योगेश असतात युरोपमध्ये आणि मी जस्ट स्ट्रीट्स ऑफ युरोपला जाते आहे. तर हिंजवाडीमध्ये झालं आहे स्ट्रीट्स ऑफ युरोप, जे की एक फोटोजेनिक स्पॉट आहे तिकडे. आणि थोडेफार शॉपिंग कॉम्प्लेक्सेस सुद्धा आहे, जी मला करायची थोडी शॉपिंग. वैष्णवीचं ऑफिस होतं त्याच्यामुळे ती काही येणार नव्हती, त्यामुळे मी आता जाते एकटी आणि तिकडे मला जेवढं शूट करता येईल मी तेवढं नक्की करेन. आज परत नेक्स्ट डे आहे आणि हा व्लॉग ना, म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की मी एका दिवसात हा व्लॉग कंटिन्यू का नाही करत आहे. पण सध्या एवढी धावपळ चालू आहे, बट स्टील मला व्हिडिओ पण करायचा आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट क्लिपमध्ये तुम्ही बघितलं की मी त्या दिवशी पुण्याला आले. काल या अगोदरच्या क्लिपमध्ये बघितलं, सेकंड क्लिपमध्ये, की सेकंड डे होता पुण्यात. त्यानंतर मी हिंजेवाडीला आले होते आमच्या फ्रेंड्सकडे. वैष्णवी आणि मीच होतो फ्लॅटवर फक्त सध्या, आणि सध्या पण आम्ही दोघीच आहोत. तिला मी आता घेत नाही आहे कारण तिला घ्यायचं नाही आहे व्हिडिओमध्ये. सो मी आहे पुण्याच्या फ्लॅटवर आणि आज सकाळी जवळपास 12 वाजले आणि आता मला परत जायचं आहे बाहेर. काल संध्याकाळी तुम्ही बघितलं असेल की मी सगळ्यात अगोदर स्ट्रीट्स ऑफ युरोपमध्ये गेले. थोडीफार शॉपिंग करायची होती म्हणून तिथे शॉपिंग केली. जेवढं कवर करता आलं तेवढं केलं आणि तुम्हाला मी क्लिप्समध्ये दाखवलं. त्यानंतर आणि ही बघा मला इकडे शूट करते गुपचूप फोनमध्ये. ओके. सो संध्याकाळी मी जे आहे भेटले आहे योगेशच्या फ्रेंड्सला. योगेशचे फ्रेंड्स नाही ते फक्त माझे पण फ्रेंड्स आहेत. एक ब्लॉग तुम्ही बघितला असेल ज्यामध्ये आकाशचं मी इंट्रोडक्शन करून दिलं होतं. तो आला होता स्वीडनवरून इथे इंडियामध्ये वेकेशनसाठी, क्रिसमस वेकेशनसाठी. सो मी योगेशसाठी काही गोष्टी त्याच्याकडे पाठवल्या आहेत. त्याला भेटले काल संध्याकाळी आणि काल थोडी शॉपिंग पण केली वैष्णवीसाठी. ॲक्च्युली गिफ्ट घेतलं आहे मी, ते गिफ्ट आता तिकडे आहे, दाखवते मी तुम्हाला नंतर कधीतरी परत. सो वैष्णवी आणि श्रुतीसाठी गिफ्ट घेतलं आहे आणि आता मला परत बाहेर जायचं आहे एका फ्रेंडकडं तिला भेटण्यासाठी. सो असं सध्या चालू आहे, सगळ्यांना भेटणं हे ते, पण सगळेजण व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नसतात म्हणून मी शूट नाही करणार. जेवढं करता येईल तेवढं नक्की करेन. तर सगळ्यात अगोदर शॉपिंग केली आणि ती तुम्हाला दाखवायची नाही असं तर होणार नाही, म्हणून दाखवते की मी पटपट दाखवते. मला निघायचं ॲक्च्युली उशीर होतं, पण पटपट दाखवते की मी स्ट्रीट्स ऑफ युरोप म्हणून काल काय काय घेतलेली आहे मी. श्रुती आणि वैष्णवी दोघींसाठी पण एक एक घेतलेला आहे. सो वेस्ट साईडमधून घेतली ही बॅग. आणि मी काय स्कीम केली मी सांगते. दोघींसाठी पण सरप्राईज द्यायचं होतं, तर वैष्णवीला म्हटलं की फोन करून की मला श्रुतीसाठी गिफ्ट द्यायचं आहे, कोणती बॅग छान वाटती. तर तिने त्यासाठी ही फायनल केली. सो मग मी ही वैष्णवीसाठी घेतली फायनल, कारण तिने श्रुतीसाठी ही सजेस्ट केली होती, म्हणजे तिला ही आवडली आहे
आणि म्हणून मग मी ही तिच्यासाठी घेतली. सेम परत श्रुतीसोबत पण केलं. तिला म्हटलं वैष्णवीसाठी मला गिफ्ट घ्यायचं आहे, म्हणजे पर्स घ्यायचे. तिला 2-3 ऑप्शन्स पाठवले. तिने पण हीच सिलेक्ट केली वैष्णवीसाठी. तिच्यासाठी पण मी हीच घेतली सेम. सो खूप छान आहे, क्वालिटी वाईज पण मस्त आहे. होप सो त्यांना आवडली असेल. असे आहे. हे आहे त्यांचं गिफ्ट दोघींसाठी पण. आणि त्यानंतर मग मी काय परचेस केलं आहे, मी ॲक्च्युली तिकडून ना खूप सारे इयरिंग्सच घेतले आहेत. खूप छान छान इयरिंग्स वगैरे होते तिथे. हे मला स्ट्रीट्स ऑफ युरोपला जायचं आशूने सजेस्ट केलं होतं, कारण ती गेली होती. सो पटपट तुम्हाला दाखवते मी. हे एक इयरिंग आहे जे वन पीस आणि जीन्स वगैरे ह्याच्यावर मॅच होईल, रोज गोल्ड कलरमध्ये. त्यानंतर अगेन काहीतरी युनिक घेतले. मी असे इयरिंग्स कधीच नाही यूज करत एवढे लांब लांब, पण वन पीसवर वगैरे छान वाटेल म्हणून हे एक घेतलंय. त्यानंतर हे सगळ्यात जास्त मला आवडलं आहे, खूप युनिक आहे. फर्स्ट टाइम मी काहीतरी असं यूज करते. सो हे असं आहे. हे तुम्हाला बॅक साईडनं हे समोरून येईल कानाच्या इकडे, आणि हे बॅक साईडनं. सो खूप छान वाटतं हे पण. देन अगेन वन पीसवर आणि हे पण जीन्सवर वगैरे पुलओवर वगैरे जे असतं त्याच्यावर खूप छान वाटतं. हा प्रॉपर येलो गोल्ड कलर आहे. देन हे एक इयरिंग घेतलं आहे. ॲक्च्युली मी एक ब्लॉगर आहे, तिच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. सेमच पॅटर्न आहे, थोडंफार मिळतं जुळतं. सो मी तिला खूप वेळा विचारलेलं तू कुठून घेतलं, पण तिचं काही कमेंट आलं नव्हतं. आणि हे मला तिकडं दिसलं, सो मग मी हे घेतलं आहे, जे ट्रेडिशनलवर जाईल आणि मल्टी कलर आहे याच्यामध्ये. आणि नंतर हे एक आहे, हे पण वन पीसवर खूप भारी दिसणार आहे, सिल्वर कलरमध्ये. खूप छान वाटतं. हे छोटे छोटे क्लिप्स घेतले आहेत. हे मी कधी असं यूज नाही केलं, पण छान वाटेल जर कधी असे मोकळे केस सोडले आणि साईडने लावलं. सो म्हणून एक घेतलं आहे. अँड लास्ट असे हेअर क्लिप्स घेतले आहे मी. या 2 खूप छान वाटतं आहे. कलर पण खूप सुंदर आहे. सो खूप मस्त दिसेल. अँड हे एक थोडंसं इतकं नाही आवडलं, पण घेतलं आहे कारण ते 100मध्ये 3 येत होते. सो त्याच्यामुळे हे एक घेतलं आहे. सो अशी होती माझी शॉपिंग. अँड आत्ता मला जायचं आहे बाहेर. हिंजेवाडीवरून मला जायचं आहे विमाननगरला. फर्स्ट टाईमच तिकडे चालली आहे मी बसने. ह्या अगोदर योगेश असायचं, सो नेहमी आम्ही गाडीवरच जायचो. आता फर्स्ट टाईम जाणार मी बसने. तर सगळ्यात पहिले तर मला अंदाज काढावा लागेल की कोणती बस तिकडे जाते, काय, कुठून बस चेंज करावी लागते, एवढी तर आयडिया आहे. त्याच्यामुळे मी जाते आता. पटपट आवरते. आणि थोडासा फेस तुम्हाला टायर्ड वाटू शकतो कारण खूप दगदग चालू आहे सध्या माझी. सो हेच दगदग तुम्हाला इथून पुढे व्हिडिओजमध्ये बघायला मिळणार. सो स्टे ट्यून. तर मी आता मैत्रिणीला भेटली आहे आणि आमच्याकडून निघाले आणि पुण्यात आले आहे, म्हणजे दगडूशेठला. माहीत नाही मला आवाज किती येतो आता नॉईजमुळे. सो पुण्यात आले म्हणजे दगडूशेठला तर जायलाच पाहिजे. म्हणून मी आता पहिले जाणार तिकडे दर्शन घेणार. बघू आता किती गर्दी असते. तसं तर मी ऑड वेळेला जाते, सो गर्दी नसेल शक्यतो. तर मी जाणार आता तिकडे मंदिरात दर्शन घेते आणि मग मी परत जाणार घरी.